अरे बापरे. अरे बाय 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 बाई, मला लवकर उठायचं होतं, स्वयंपाक बनवायचा होता. सुनबाई एकटीच करत असन रे. बाय 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 बाई, आज गुढीपाडवाचा सण, आज मी लवकर ना उठलो रे देवा. आता काय झालं तुले? आता काय उठली? सकाळी सकाळी एवढ्या जोराजोराने चिल्लावून आली. तुझी झोप आणि मला झोपू दे. काय तुम्हाला झोपाचीच पडली आहे व उठानं. आज वर्षाचा पहिला दिवस, आजी काही वेळानं सुटता का? उठा लवकर. तुला उठायला पाहिजे, तुला स्वयंपाक बनवायला पाहिजे सकाळी उठून. तसं काही नाही, झोपूनच राहायचं. सुनबाईनं केलं असं सर्व काही. हो बाप्पा, माहिती कसा काय डोळा लागला तर झोपच लागली. उठलोच नाही सकाळी. आतापर्यंत स्वयंपाक बनवायचा आहे ना, मी झोपूनच राहिलो. राहिलं असेल का तुझ्यासाठी? बनवलं नाही असं सुनबाईनं. सुनबाई बिचारी कामाची पोरगी भेटली, केलं नसेल तिनं, स्वयंपाक बी केलं असेल, सर्व कामं करून ठेवलं असेल. तरी जाऊन पाहतो, नाही की झालं असं तर करू लागतो सुनबाईली मदत. आणि तुम्ही बी झोपून नको राहता, उठा. झाला आता स्वयंपाक झाला. आता तर मी पूजेची तयारी करते आणि मग नंतर मी पण रेडी होऊन जाते. मला पण साडी वगैरे घालायचीच आहे. आणि माहीत नाही माझ्या घरचे उठले की नाही उठले. आता पण ते उठतच नाही. आज सणतेवरचा दिवस आहे, आज तरी लवकर उठायला पाहिजे, माझी मदत करायला पाहिजे. पण असं काहीच नाही आहे. जाऊ दे, काही नाही होत. मीच सूनबाई, मीच मुलगी, मलाच करायला पाहिजे ना. बरोबर आहे, माझंच घर आहे ना. चल, मी यांना उठवते आणि मी पण पूजेची तयारीला लागते. सुनबाई, झाला का स्वयंपाक? काय बाकी आहे का? सांग मला, मी करून लागतो. मला माहीत नाही सुनबाई, झोपच जास्त लागली आज. माझ्या बीपीच्या गोळ्या खात आहो ना, त्याच्यानं मला काही झोप उघड येत नाही आहे. हो आई, झाला ना स्वयंपाक. स्वयंपाक वगैरे झाला. त्याची ते काळजी तुम्ही काही करू नको. हो, मला पण समजते तुम्ही दवाई खात आहे म्हणून तुम्हाला उशीर होतो उठायला म्हणून. चला आई, आता पूजेची तयारी आपण करून घेऊया. आणि लवकर लवकर तुम्ही पण रेडी होऊन या. आपण पूजा करून घेऊन या, आपण गुढी उभारून घेऊन या. चल मग, मी बी राकेशच्या बाबाला उठवतो आणि त्यांना आणायला लावतो. हे आंब्याच्या पानं आंब्याचे झाडं आपल्याला लावा लागेल ना दरवाजाला तोरण, त्यासाठी आणायला लावतो जास्त जुस्त. तू तेव्हापर्यंत तयारी करून घे. हो आई, बरं. हटवा, काही बोलता. नाही ना सविता, खरंच तू आज बहुत सुंदर दिसून आली. मस्त दिसत असत तू. अशीच रोज तयारी करत जा, अशीच रोज करत जा सविता तू. बस बस झालं, एवढी तारीफ कापी आहे माझ्यासाठी, बाकी नाही पाहिजे आता आणखी. राहू द्या, झाले लग्नाला एवढे वर्ष, आता पण असं नाही केली ना, आता करता. ते सोडा, तुम्ही हे सांगा पहिले, तोरण बांधलं की नाही बांधलं? बांधलं ना, तोरण बांधलं सविता राणी, तोरण बांधलं, गुढी उभारली, सर्व काम केलं मी ना आतापर्यंत. तू जशी उठली तशी मी उठलो, मी काम केले. बापरे, आज तर बिना म्हणल्यानं काम करून आले तुम्ही. आज तर बरी फुर्ती आहे तुमच्या अंगामध्ये. तर नेहमी काय मी कामच नाही करत का सविता? आता काय रोज रोज तुला परेशान करू? तू म्हणजे तेव्हाच कामं करू. गेलो, आणून घेतलो, करून घेतलं सर्व सर्व पटपट पटपट. म्हणलं तुम्ही कामात, हा तेव्हापर्यंत मी आपलं काम करून घेतो. आज हे चांगलं केलं का राकेशचे बाबा तुम्ही? आज सर्व बिना म्हणल्यानंच कामं केले. आज सर्व बरोबर झालं, नाहीतर लुचूक लुचूक कामं होते आपल्या घरी. सर्व एक एक काम सांगा लागते. चांगलं काम झालं आज. चला, आता सर्वच झालं, जेवणही बनलं, सर्वच झालं, कामही झाले. चला, आता आरतीचं ताट मी तयार करतो. तुम्ही या, आपण पूजा करून घेऊ. चल ठीक आहे मग. गुढी उभारू चैत्र मासी प्रतिपदा ही तिथी, आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती. विश्वनिर्मिती ब्रह्मा करीतो ब्रह्मपुराणी असे, अयोध्येसी वनवासाहुनी राम पुन्हा परतसे. गुढ्या तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करीती, आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती. माधव तसे मधुमास ही वेदातील नावे, पंचांगाचे पूजन सर्व ही करती मनोभावे. सरस्वती सगंध आणि कपाटी ही पूजिती,
आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती. आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती.